नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट विकास आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, आपल्या आजच्या राज्यशास्त्राच्या या लेक्चर सिरीजमध्ये आपण वेस्टर्न पॉलिटिकल थॉट्स अर्थातच नीटच्या पॉलिटिकल थॉट या युनिट 2 मधल्या जे काही विचारवंत आहेत, जे वेस्टर्न किंवा पाश्चिमात्य विचारवंत आहेत, त्यांच्याबद्दल आपण माहिती घेत आहोत। या लेक्चर सिरीजमध्ये आपण सर्वप्रथम कन्फ्युशियस यांच्या विचारांची चर्चा केली, त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेतली। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्लेटो यांच्या न्यायाच्या राज्याची किंवा त्यांच्या न्याय सिद्धांताची आपण चर्चा करणार आहोत। मित्रांनो, प्लेटो यांच्यावरचा हा आपला चौथा व्हिडिओ असणार आहे, चौथा लेक्चर आहे। या आधीच्या 3 लेक्चरमध्ये आपण प्लेटो यांचं जीवन चरित्र जाणून घेतलं, त्याचप्रमाणे त्यांच्या आयडिया किंवा कल्पना असतील किंवा त्यांच्या आयडिया म्हणजेच त्यांची जी थिअरी ऑफ फॉर्म्स आहे यांच्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेतली। त्याचप्रमाणे त्यांचं आयडियल स्टेट अर्थातच आदर्श राज्य याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेतलेली आहे। आणि त्याचप्रमाणे त्यांच्यावर जो सॉक्रेटिस यांचा प्रभाव होता किंवा तत्कालीन ग्रीस त्या परिस्थितीचा त्यांच्यावर जो असणारा प्रभाव होता त्याबद्दल सुद्धा आपण त्यांचे विचार जाणून घेतले। आणि ग्रीसमध्ये त्या काळी अतिशय उलतापुलत किंवा अतिशय अस्थिरतेचं वातावरण असल्यामुळे त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्यासाठी किंवा त्या राज्यांमध्ये न्याय प्रस्थापित करण्यासाठी अर्थातच त्यांनी त्यांच्या आदर्श राज्याचं मॉडेल किंवा आदर्श राज्याची परियोजना, आदर्श राज्याची योजना त्यांनी मांडली। आणि या आदर्श राज्याच्या कल्पनेतूनच किंवा त्या आयडियामधूनच, त्या योजनेमधून ते त्या आदर्श राज्यासाठी न्यायसुद्धा मांडताना दिसतात, न्यायाचा सिद्धांतसुद्धा देण्याचा प्रयत्न प्लेटो यांनी केलेला आपल्याला दिसून येतो। तर मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण प्लेटो यांच्या न्याय सिद्धांताबाबत चर्चा करूया। त्याचप्रमाणे सर्वात शेवटी आपण प्लेटो यांचं जे काही लिखाण आहे, त्यांनी जे काही पुस्तकं लिहिले त्याबद्दलसुद्धा एक उजळती माहिती घेण्याचा प्रयत्न करू। आपल्याला माहीतच आहे की प्लेटो यांचं जे आदर्श राज्य आहे हे त्यांनी द रिपब्लिक या त्यांच्या अतिशय महत्त्वाच्या अशा पुस्तकात लिहून ठेवलेलं आहे। अर्थातच ते जे पुस्तक आहे त्यामध्ये त्यांनी डायलॉग्सच्या माध्यमातून ते लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे डायलॉग्स आहेत सॉक्रेटिस आणि तत्कालीन काही विचारवंत, ग्रीक नगरराज्यातले जे काही विचारवंत आहेत त्यांच्यामध्ये झालेले हे काही डायलॉग्स आहेत। आणि पुढे त्यांच्यामध्ये भर घालून प्लेटोने सुद्धा त्यामध्ये लिखाण केलेलं आहे। आणि या डायलॉग्सच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं आदर्श राज्य किंवा आयडियल स्टेट हे लिहून ठेवलेलं आहे, त्याची कल्पना त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे। या आदर्श राज्यामध्ये आपण आधीच पाहिलं की त्यांनी त्यांचा जो फिलॉसॉफर किंग आहे त्याची ते योजना मांडतात। आणि मित्रांनो, हा फिलॉसॉफर किंग अर्थातच हा जो तत्त्वज्ञानी राजा आहे याची निर्मिती करण्यासाठी किंवा हा जो राजा आहे हा समाजातून पुढे आणण्यासाठी त्यांनी काही योजना मांडलेल्या आहेत। या योजनेमध्ये त्यांनी कुटुंबाचा आणि संपत्तीचा साम्यवादाचा समावेश त्यांनी केलेला आहे। त्याचबरोबर त्यांनी एका वेगळ्या शिक्षण व्यवस्थेचा सुद्धा समावेश आपल्याला केलेला आढळून येतो। याबद्दलची चर्चा आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये केलेली आहे। मित्रांनो, प्लेटो यांच्या न्यायाचा सिद्धांत कन्सेप्ट ऑफ जस्टिस ही आताच्या न्यायासारखी किंवा आताच्या न्याय प्रक्रियेसारखी, न्याय व्यवस्थेसारखी नसून ती केवळ इथिकल किंवा मोरल अशा प्रकारची आहे, ती नैतिक प्रकारची आहे असं आपल्याला म्हणता येईल। आणि हा जो त्यांचा न्यायाचा सिद्धांत आहे हा अर्थातच त्यांच्या आयडियल स्टेट किंवा आदर्श राज्याच्या योजनेचाच एक भाग आहे आणि त्यानुसारच तो पुढे येतो असं आपल्याला म्हणता येईल। मित्रांनो, आदर्श राज्याच्या परिकल्पनेसाठी किंवा त्या आदर्श राज्यामधूनच न्यायाच्या निर्मितीसाठी ते आपल्याला सांगतात की न्याय हा व्यक्तीसाठी त्याचप्रमाणे राज्यासाठी अर्थातच इंडिव्हिज्युअल अँड फॉर द स्टेट अशी दोन्हीसाठी त्यांनी एकीकृत व्याख्या केल्याचं आपल्याला दिसून येतो। यामध्ये त्यांनी वेगवेगळे काही पॅरामीटर्स लावलेले आहेत, मात्र ते ऑब्जेक्टिव्ह प्रकारचे आहेत, ते वस्तुनिष्ठ आहेत, आत्मकेंद्रित आहेत आणि अशा प्रकारचे असल्यामुळे त्यामध्ये कुठलाही वाद उत्पन्न करण्यासाठी त्यांनी जागा ठेवलेली नाही असं आपल्याला म्हणता येईल। कारण प्लेटो असं म्हणतात की न्याय ही बाहेरील वस्तू किंवा प्रेरणा किंवा तसा वेगळा गुण नसून तो व्यक्तीची आंतरिक प्रेरणा आहे असं ते म्हणतात, तो व्यक्तीचा आंतरिक गुण आहे। आणि म्हणून प्लेटो असं म्हणतात की व्यक्तीसोबत जर एखादी गोष्ट घडली किंवा व्यक्तीसोबत हे झालं तर न्याय होईल किंवा व्यक्तीसोबत ते झालं तर न्याय होईल, मात्र ह्या सगळ्या बाहेरील गोष्टी असतात आणि प्लेटो अशा प्रकारचा न्याय मांडताना दिसत नाही। मनुष्याच्या ज्या काही आंतरिक काही गुण असतात, काही सद्गुण असतात,
जे काही त्यांनी इंटरनल काही व्हर्च्यूज सांगितलेले आहेत त्यासोबतच त्यांनी न्यायाच्या या गुणाला किंवा न्यायाच्या संकल्पनेला जोडण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. प्लेटो असं म्हणतात की व्यक्तींमध्ये जन्मतःच 3 प्रमुख तत्व किंवा प्रमुख मूल्य आढळून येतात आणि त्यामध्ये विवेक किंवा बुद्धी, विजडम असते, त्याला ते त्यांच्या भाषेत रिझन म्हणतात. दुसरी गोष्ट अशी की मनुष्यामध्ये, व्यक्तीमध्ये शौर्य असते, साहस असते, त्याला ते स्पिरिट म्हणतात, करेज म्हणतात. आणि तिसरा गुण असतो मनुष्यात, ते असते उत्पादकता किंवा या उत्पादन क्षमतेला ते ॲपेटाईट म्हणतात. आणि कमी अधिक प्रमाणात हे 3ही गुण प्रत्येक व्यक्तींमध्ये असतातच असं ते म्हणतात आणि हे नैसर्गिकतः आढळून येतात असं प्लेटो सांगतात. मात्र ह्यामध्ये ते असं म्हणतात की एखादी गोष्ट ही डॉमिनंट असते, ती प्रभावी असते, प्रबळ असते आणि ती प्रबळ असल्यामुळे व्यक्तीला त्या प्रमाणात त्याचं जीवन जे आहे ते पुढे जात असतं असं ते म्हणतात. या ठिकाणी जर एकच गोष्ट प्रबळ असेल, जर विवेक प्रबळ असेल तर व्यक्तीने शासक वर्गात जावं. जर शौर्यचा गुण जर व्यक्तीमध्ये जर प्रबळ असेल तर त्यांनी सैनिक वर्गात गेलं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीमध्ये उत्पादन क्षमता असेल तर ती व्यक्ती ही उत्पादक वर्गाचा भाग किंवा त्या व्यक्तीचा ते उत्पादक वर्गामध्ये समावेश करतात. आणि मित्रांनो, प्लेटो त्यांच्या आदर्श राज्यामध्ये न्यायाची स्थापना करण्यासाठी ज्यावेळेस हे 3 वेगळे वर्ग सांगतात, वेगळे घटक सांगतात, त्यावेळेस ते असं सांगतात की समाजामध्ये या वेगवेगळ्या वर्गांमध्ये हस्तक्षेप झाला पाहिजे किंवा एकामेकाच्या वर्गांमध्ये, एकामेकाच्या कार्यांमध्ये कुणीही हस्तक्षेप करता कामा नये. त्याचप्रमाणे त्यांच्या नैसर्गिक गुणांवर जर त्यांना कार्य नेमून दिले तर समाज हा व्यवस्थितरित्या चालण्यास मदत होईल. आणि पुढे ते म्हणतात की ज्या कार्यासाठी व्यक्ती बनलेला असेल त्याला जर तेच कार्य नेमून दिलं तर व्यक्तीसुद्धा त्या कार्यासोबत न्याय करण्याचा प्रयत्न करतो असं प्लेटो म्हणतात. आणि प्लेटो असं म्हणतात की समाजावर किंवा राज्यावर त्या व्यक्तीचं ते ड्यू असतं किंवा देणं असतं की त्या व्यक्तीमध्ये जे गुण आहेत, त्या व्यक्तींमध्ये जे व्हर्च्यू आहेत, जे गुण आहेत, त्या गुणांच्या अनुसारच त्यांना समाजामध्ये कार्याची विभागणी केली पाहिजे. आणि कुठेतरी प्लेटो हे त्यांच्या या योजनेनुसार व्यक्तीच्या अधिकार असतील किंवा व्यक्तीच्या ड्युटीज म्हणजे कर्तव्य असतील त्या दोन्हीही या 3 गुणांसोबत जोडण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतात. प्लेटो असं सांगतात की ज्या अर्थी समाजाने व्यक्तीला त्याच्या गुणानुसार कार्याची विभागणी दिली पाहिजे, कार्याचं वाटप केलं पाहिजे, जबाबदारी दिल्या पाहिजेत, अधिकार आणि कर्तव्य त्याला नेमून दिले पाहिजे, त्या अर्थीच व्यक्तीने सुद्धा ही आपल्यामध्ये समज निर्माण केली पाहिजे की आपण नेमकं कोणत्या कॅटेगरीत किंवा कोणत्या वर्गात येतो, जेणेकरून आपण आपल्या गुणांचा जास्तीत जास्त प्रमाणात त्याचा विस्तार करू, त्याचा विकास करू आणि आपल्या स्वतःसाठी आणि समाजासाठी सुद्धा आपण उपयोगी पडू असं प्लेटो सांगतात. आणि ही समज निर्माण करण्यासाठी अर्थातच त्यांनी त्यांच्या वेगळ्याशा शैक्षणिक धोरणाची, शैक्षणिक योजनेचा समावेश त्यांनी त्यांच्या आदर्श राज्यामध्ये केल्याचा दिसून येतो. अर्थातच ही 35 वर्षाचं त्यांनी जे शिक्षण सांगितलेलं होतं, प्रायमरी स्टेजला जे काही कला किंवा ॲथलेटिक्स, जिम्नॅस्टिक्स किंवा शारीरिक शिक्षणाचं जे काही महत्त्व सांगतात, पुढे चालून ते असं सांगतात की पुढच्या वर्गामध्ये काही टीचर्स असले पाहिजे, कलेक्टर्स असले पाहिजे, मॅजिस्ट्रेट्स असले पाहिजे, अशा हा जो प्रोफेशनल वर्ग असतो त्यानंतर आणि हा प्रोफेशनलचा वर्ग जो असतो तो पुढे चालून ॲडमिनिस्ट्रेटर्समध्ये कन्वर्ट होतो. आणि यानंतरच्या पुढच्या स्टेजमध्ये ते असं सांगतात की या पुढच्या लोकांना आपण तर्क शिकवला पाहिजे, आपण जास्तीत जास्त त्यांच्यामध्ये विजडम हे त्यांनी डेव्हलप करायला पाहिजे आणि त्यांनी जास्तीत जास्त रिझन डेव्हलप करायला पाहिजे, तर्क डेव्हलप करायला पाहिजे. आणि अशा प्रकारे ते त्यांच्या या सगळ्या प्रोसेसमधून ते त्यांचा तत्त्वज्ञानी राजा किंवा फिलॉसॉफर किंगची ते योजना सांगतात. आणि त्याच्यामुळे ते असं म्हणतात की जर प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या गुणानुसार जर काम करायला लागेल तर अर्थातच व्यक्तीसाठी हे न्याय्य असेल किंवा व्यक्तीसाठी न्याय झाला असं आपल्याला म्हणता येईल. अर्थातच ते न्यायाला या धारणेतून बघतात. आणि म्हणून ज्या ठिकाणी व्यक्तीला अशा प्रकारचा न्याय मिळेल आणि व्यक्तीच्या प्रवृत्तीनुसार, त्यांच्या गुणानुसार त्यांना काम करण्याची, जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी मिळेल असा समाजच प्लेटो म्हणतात की हा न्याय्य समाज आहे. आणि असा त्यांचा ते न्यायाचा सिद्धांत ते प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. प्लेटो एका ठिकाणी असं म्हणतात की स्टेट इज अ इंडिव्हिज्युअल ॲट लार्ज, म्हणजे ज्या अर्थी व्यक्ती हा अशा पद्धतीने न्यायपूर्ण असेल त्याच अर्थी त्याचा समाज जो आहे तो सुद्धा न्यायपूर्ण असेल. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हणतात ते की स्टेट इन अ इंडिव्हिज्युअल ॲट लार्ज, म्हणजेच राज्य हे व्यक्तीचंच बृहत किंवा विस्तारलेलं स्वरूप आहे.
म्हणून व्यक्तीमध्ये विवेक, शौर्य किंवा उत्पादन क्षमता हे गुण असतात, त्याप्रमाणे ते राज्यातही असतात. जसं की या गुणानुसारच ते राज्य, शासक, सैनिक आणि उत्पादन वर्ग तयार करण्याचं काम करते. असे गुणवैशिष्ट्य असणारा एखादं राज्य असेल, एखादा समाज असेल, तो खऱ्या अर्थाने न्यायपूर्ण समाज आहे किंवा अशा राज्यातच न्यायाची स्थापना होते असं प्लेटो सांगतात. तर मित्रांनो, या न्यायाच्या सिद्धांताचा, प्लेटोच्या न्यायाच्या सिद्धांताचा समारोप करताना, संक्षेप करताना आपल्याला असं म्हणता येईल की हा न्यायाचा सिद्धांत प्लेटो हे केवळ नैतिकता किंवा इथिक्सवरच उभा करतात आणि त्याला कायद्याचं ते अधिष्ठान देत नाही. कारण आपण मागच्या लेक्चरमध्ये चर्चा करताना जसं म्हटलं होतं की राजाज्ञा किंवा राजाचा शब्द हाच तिथे एक कायदा असतो आणि कायद्याचं राज्य किंवा रूल ऑफ लॉ त्या ठिकाणी नसते. त्यामुळे आपल्या आजच्या कायद्याची जी काही आपण जाणकारी आहे किंवा जी माहिती आहे किंवा आजच्या कायद्यांना आपण जसं बघतो की आज आपले कायदे हे कोर्टाच्या मार्फत आपण एक्सरसाइज करतो किंवा त्यासाठी वेगवेगळे ते कायदे लिखित स्वरूपाचे असतात, त्यासाठी कायदे राबवण्याची वेगळी प्रणाली आहे. त्याचप्रमाणे आपण असं बघतो की काही व्यक्तींचे अधिकारसुद्धा कायदेबद्ध करून ठेवलेले आहेत. जसं भारतीय संविधानामध्ये सुद्धा काही व्यक्तींचे काही अतिशय महत्त्वाचे अधिकार हे लिपिबद्ध करून ठेवलेले आहेत, जेणेकरून आपण कोर्टाच्या माध्यमातून ते एक्सरसाइज करू शकतो, ते प्राप्त करू शकतो. मात्र त्या काळी अशा पद्धतीची कुठलीही व्यवस्था नव्हती असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून मित्रांनो, आपण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेऊ शकतो की तत्कालीन ग्रीसच्या नगरराज्यांमध्ये ही राजेशाही अस्तित्वात होती आणि मित्रांनो, त्या राजेशाहीमधल्या जी न्यायव्यवस्था होती, ती न्यायव्यवस्था ही आजच्या प्रचलित न्यायव्यवस्थेपेक्षा भिन्न स्वरूपाची आहे असं आपल्याला म्हणता येईल. या पुढच्या सेगमेंटमध्ये आपण त्यांच्या ग्रंथसंपदेबाबत चर्चा करणार आहोत. तर त्यांची मुख्य ग्रंथसंपदा, त्यांनी एकूण 36 ते 38 ग्रंथ लिहिले असं मानण्यात येतं आणि त्या वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये, पुस्तकांमध्ये 28 प्रमाणित त्यांच्या रचना आहेत आणि इतर जे काही पुस्तकं आहेत त्यांच्यावर संशोधनाचं कार्य अजूनही चालू आहे. त्यांच्या पुस्तकांमध्ये द रिपब्लिक हे सर्वप्रथम आणि अतिशय मुख्य जागा ठेवून आहे. ते अतिशय मुख्य त्यांचं पुस्तक आहे. अर्थातच त्यांच्या ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत ह्या त्यांनी द रिपब्लिकमध्ये मांडलेल्या आहेत. रिपब्लिकला अर्नेस्ट बार्कर हे 5 वेगवेगळ्या भागांमध्ये विभाजित करतात. ते असं म्हणतात की रिपब्लिक हा पहिल्या भागात आध्यात्मिक भाग आहे रिपब्लिकचा, त्यात चांगलं किंवा वाईट याच्या संकल्पनांबाबत सांगितलेलं आहे. दुसरा भाग नैतिक स्वरूपाचा आहे, त्यात मानवाच्या आत्मिक गुणांवर प्रकाश टाकलेला आहे. तिसऱ्या भागांमध्ये शिक्षण व्यवस्थेबाबत बोललेलं आहे, चर्चा झालेली आहे. चौथ्या भागात संपत्ती आणि कुटुंब याबाबत त्यांनी चर्चा केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की त्यांनी, अर्थात प्लेटो यांनी रिपब्लिकमध्येच संपत्तीचा आणि कुटुंबाचा किंवा परिवाराचा साम्यवाद मांडलेला आहे. आणि 5व्या भागात बार्कर असं म्हणतात की त्यांनी ते आदर्श राज्याचं पतन सांगितलेलं आहे. प्लेटो यांनी जे आदर्श राज्यासाठी काही नियम सांगितलेले आहेत, त्यांनी जे 3 वर्ग घालून दिलेले आहेत, वेगवेगळ्या योजना सांगितलेल्या आहेत, या योजनांचं किंवा नियमांचं पालन जर झालं नाही तर मात्र आदर्श राज्याचं पतन होईल असं प्लेटो यांनी सांगून ठेवलेलं आहे. मित्रांनो, द रिपब्लिक याच्यासोबतच त्यांचे आणखीन काही महत्त्वाचे पुस्तकं आहेत. त्यामध्ये स्टेट्समन आणि द लॉज हे पुस्तकं अतिशय महत्त्वाचे आहेत. यामध्ये त्यांनी द लॉजमध्ये हे त्यांनी शेवटी लिहिलेलं पुस्तक आहे. त्यामुळे त्यांनी आदर्श राज्याला एका वेगळ्या स्वरूपामध्ये वास्तवात आणण्याचा प्रयत्न केला आणि कायद्याच्या राज्याचं कुठेतरी त्यामध्ये समर्थन करताना प्लेटो आपल्याला दिसून येतात. आणि त्याच्यानंतरच त्यांचे काही महत्त्वाचे पुस्तक आहेत. यामध्ये मिनो असेल, हे शिक्षणावर आधारित पुस्तक आहे त्यांचं. सिम्पोजियम हे व्यक्तीच्या प्रेम असेल किंवा कला असेल या संदर्भातल्या गोष्टींवरती ते आधारित आहे. अपॉलॉजी हे सुद्धा एक महत्त्वाचं पुस्तक त्यांनी लिहिलं आहे. अपॉलॉजीमध्ये ते सॉक्रेटिसच्या मृत्यूच्या संबंधित त्यांनी काही गोष्टी त्या अपॉलॉजी पुस्तकामध्ये लिहून ठेवलेल्या आहेत. ही त्यांची महत्त्वाची पुस्तक आहेत. त्याबरोबरच आपल्याला असे म्हणता येईल की एक प्रोटोगोरस हे पुस्तक आहे त्यांचं. त्यानंतर सोफिस्ट, फेडो, जॉर्जियस, क्रिटो, युथिफ्रो, परमिनिडेस, फेड्रस असे आणखी त्यांनी विविध प्रकारचे पुस्तकं लिहून ठेवलेले आहेत. तर मित्रांनो, आता आपण ही यांची प्लेटो यांची जी ग्रंथसंपदा बघितली आणि त्यांनी अतिशय भरपूर असं त्या काळातसुद्धा लिखाण करून ठेवल्याचं आपल्याला माहिती आहे आणि यामुळेच ते खऱ्या अर्थानं राज्यशास्त्राचे सर्वात प्रथम असे फिलॉसॉफर किंवा तत्त्वज्ञ ठरतात असे आपल्याला म्हणता येईल. आणि आजच्या दृष्टीने त्यांची फिलॉसॉफी किंवा त्यांनी लिहून ठेवलेले विचार हे किती महत्त्वाचे आहेत असे आपल्याला सांगता येईल. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण आता इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.